आता हे क्रीडा संकुल मंजूर झालं ते 2008 साली. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुल झालं पाहिजे असा एक निर्णय झाला. जिल्ह्याच्या ठिकाणचं वेगळं, बाकीच्या ठिकाणचं वेगळं, त्याच्यासाठी वेगवेगळं स्लॅब करून तो निधी उपलब्ध करतो. मंचरला काही करायचं म्हटलं की पहिलं प्रश्न जागेचं, पण ही सरकारची जागा होती ती आपण क्रीडा संकुल समितीकडं वर्ग केले. वर्ग केल्याच्या नंतर सुरुवातीला जो निधी उपलब्ध झाला होता त्या निधीमधून ह्या ज्या काही आजच्या तारखेला ज्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्या त्याच्यामधून झाल्या. वेळप्रसंगी या क्रीडा संकुलला राज्यसभेच्या खासदार आणि तत्कालीन राज्यसभेचे उपाध्यक्ष नजमा हेपतुल्ला मॅडम यांनी सुद्धा या क्रीडा संकुलला निधी दिलेला आहे. त्याचबरोबर बिहारचे असलेले काही कार्यकर्ते यांनी देखील आपल्या या क्रीडा संकुलसाठी आपला निधी दिलेला आहे आणि त्याच्यातून हे क्रीडा संकुल होत आहे. काही माझ्या सहकार्याने सांगितलं तुम्ही लक्ष घाला. देवेंद्र शेठ असतील, राहुल पडवळ असतील, त्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं. इन्फ्रास्ट्रक्चर सगळं उभं झालं. सरकारच्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त इमारती बांधायच्या आणि पुढे त्याचं काय काम पलीकडे जे जिम आहे ते जिम बांधून तर तयार झालं, पण त्याला क्रीडा साहित्य खरेदीसाठी निधी उपलब्ध होत नव्हता आणि म्हणून आमच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राने 15 लाख रुपयाचं साहित्य स्वतः खरेदी करून आपल्या या जिमसाठी दिलं. आता म्हणजे ज्यावेळेला हे क्रीडा संकुल मंजूर झालं त्यावेळेला राज्याचा अर्थमंत्री आणि सगळ्या राज्यामध्ये ही योजना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी होते. त्यामध्ये विधानसभेचा अध्यक्ष झालं आणि त्यामुळं मंत्रिमंडळ किंवा या फार गोष्टींमध्ये काही संबंध येत नव्हता. मला आज आठवण केली पाहिजे की आपले दिवंगत नेते आणि अजितदादा पवार त्यांचं पूर्ण लक्ष आपल्याकडे होतं आणि आता जे त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला ते वाढत गेले आणि वाढत जाऊन आज इथं बॅडमिंटन कोर्ट आहे, हा मल्टीपर्पज हॉल आहे, पलीकडच्या बाजूला जिम आहे, स्विमिंग पूल आहे. क्रीडापटूंना राहण्यासाठी वसतिगृह सुद्धा म्हणजे जी क्रीडा संकुलची अवस्था तीच अवस्था त्या गोष्टींची सुद्धा अवस्था म्हणून त्याच्यासाठी खूप मेहनत करून 2023 मध्ये हा निधी मध्ये कोविड आला होता त्यावेळेला वर्षभर 2 वर्ष लोकांनी लक्ष दिलं ते आपल्याला बघायला मिळालं. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांच्यामुळे आपल्याला लक्ष देता आलं. स्थानिक ज्यांच्याबरोबर सोपवली ते पूर्ण लक्ष इथे घालत होते. शेवटी सरकारचा कारभार कसा असतो, गेला तर अगदी जातो नाही तर तेच पण जातो आणि त्याच्यामुळे हा विलंब झाला. आपल्याकडे सगळ्या अडचणीची गोष्ट काय होती, या तालुक्याला पूर्ण वेळ क्रीडा अधिकारी कधी नेमलाच गेला. पुण्यामधलेच तुमच्या पूर्वीचे जे जिल्हा क्रीडा अधिकारी होते तेच सगळा कारभार करायचे. ज्यावेळेला क्रीडा संकुलाची योजना कॅबिनेटने मंजूर केली त्यावेळेला आमदारांना त्याचा अभ्यास केला. नंतर मध्ये एक असं काळ आला की आमदारांना बाजूला करून
अधिकाऱ्यांच्या कुठल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कमिटी केलेली. आता पुन्हा राज्य सरकारने त्याच्यामध्ये बदल केला आणि आता पुन्हा एकदा आमदारांच्या अध्यक्षतेखाली आणि काही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली. ज्यावेळेला मी प्राथमिक स्वरूपामध्ये बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्लॅन करायला सांगितलं, त्याने अतिशय स्प्रेडमध्ये असतो. त्याच्यामध्ये 400 मीटरचा आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचा आहे, तो केला शेड्यूल केला. इथं माती नव्हती. कॉन्ट्रॅक्टरला सांगून मोफतमध्ये त्यांनी हे सगळं ग्राउंड भरायचं काम केलं. आदिवासी भागातून लाल माती आली आणि त्याच्यावरून तो एक खालचं ग्राउंड आणि हा जॉगिंग ट्रॅक तयार केला. पण आपल्याकडे लोक कसे हौशी असतात, माणसांनी मुलांनी तिथं पळण्याच्या वेळी आपल्याच पंचायतचे किंवा परिसरातले काही नागरिक तिथं मोटरची ड्रायव्हिंगची ट्रेनिंग करायची आणि मग त्या चुकीच्या पद्धतीनं त्या ग्राउंडचा वापर झाला. त्याच्यामुळं येणार भिंत नव्हती. मग आपण भिंत बांधली. स्विमिंग पूल आपण पुन्हा 75 लाख रुपये वेगळे मंजूर करून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मंचरला पेढा संपूर्ण आहे. माझी अपेक्षा आहे की मंचरच्या लोकांनी याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. जरी इतक्या मंचरपुरती सुविधा नसली, तालुक्यातून सगळ्या ठिकाणाहून लोक आले पाहिजे, सकाळी व्यायाम केला पाहिजे. खाली जॉगिंग ट्रॅक आहे तो मी थांबवला. 3 कोटी रुपयामध्ये मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं आणि पीडब्ल्यूडीच्या पण अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळे 3 कोटी रुपये तुम्ही इथं वापरा. जॉगिंग ट्रॅकसाठी जास्त पैसे लागणार, कारण शेवटी जॉगिंग ट्रॅक करायच्या आधी पावसाळ्यातलं मैदानावर पडणारं पाणी जर बाहेर काढायची व्यवस्था नाही केली तर अंडरग्राऊंड करायचं. ते जर नाही केलं तर मग हे काही काम चांगलं होऊ शकत नाही, झालं तर तो शिकू शकत नाही. आणि मग त्यांना म्हटलं जॉगिंग ट्रॅक बाजूला ठेवा, हे सगळं काम करा. मला राहुल आणि देवेंद्र शेट्टींनी सांगतात डॉक्टर लोकांची मागणी खूप आहे, बॅडमिंटन रोटरीवाल्यांची मागणी आहे, लायन्सवाल्यांची मागणी आहे. आणि म्हणून मला आज अपेक्षा होती की डॉक्टर्स, लायन्स, असं राहतील, काही सूचना असल्या करतील, आपण काय करतो हे समजून घेऊ. पण मला तुम्हाला सांगायचं आपण आपल्या तालुक्याला पालवे मॅडमच्या माध्यमातून एक नवीन तालुका क्रीडा अधिकारी पूर्ण वेळ मिळाले. त्यांच्याकडे दुसरा कुठलाही चार्ज नाही. स्वतः नॅशनल पर्यंत खेळलेल्या आणि नॅशनल पर्यंत कर्तबगारी बजावलेल्या खेळाडू म्हणून आज क्रीडा अधिकारी खूप तळमळ आहे, खूप इच्छा आहे. पण आपण सगळीकडेच पाहतो, आम्हाला भरपूर वाटतं कामं गरजेचं आहे. आता हे ऑनलाईन पेपरमुळं हे सगळे ठेकेदार मंडळी 20% बिल जातो, 25% बिल जातो, 40% बिल जातो, कामं घेतात आणि इस्टिमेटच्या रकमेत काम होत नाही म्हटल्यानंतर मग ते काय पद्धतीने होतं, त्याच्यामध्ये काय काटछाट केली जाते, शेवटी ते टिकत नाही. ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं, तालुका क्रीडा अधिकाऱ्यांना सांगितलं, बाकीच्या ज्या डेव्हलपमेंट करायच्या जॉगिंग ट्रॅकची करत आपल्याला करायचं आहे, त्याला देऊ आम्ही आणखी पैसा. पण आता सगळीकडं थोडं 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 करून बॅडमिंटन हॉल ही संपूर्ण बिल्डिंग, आतलं तिकडचं जिममध्ये आणखी मशिनरी किंवा इक्विपमेंट्स त्या ठिकाणी पाहिजे. मी मगाशी
शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शेठ आणि बाळासाहेब यांनी म्हटले म्हटलं तुम्ही सगळे उद्योगपती आहात, तुम्ही पण सहकार्य करा. त्यांनी मला सांगितलं कोविडचे 2 पत्रकार पण उद्योगपती आहे, त्यांनाही काहीतरी सांगा. आणि त्याच्यामधून तालुक्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या सुविधा निर्माण करायच्या. पोलीस अधिकारी इथं उपस्थित आहेत. बाजूलाच तुम्हाला इतकं सुंदर पोलीस स्टेशन आम्ही बांधून दिलेलं आहे. बराट पोलीस क्वार्टरची पण व्यवस्था झालेली आहे. त्यामुळं पूर्वीचं पोलीस स्टेशन आणि आत्ताचं पोलीस स्टेशन त्याच्यामागे असणारं क्वार्टर, त्याच्या पलीकडे खाली असणारा अण्णासाहेब वर्गे कॉलेज, त्याचे विद्यार्थी, त्याचे शिक्षक. आणि मला असं वाटतं की SDPOचं पण क्वार्टर इथंच आहे, तिकडे करायचं जिथं आता आहे वसतिगृह साहेब. चांगल्या प्रकारचं सभागृह आपण या ठिकाणी केलं. अण्णासाहेब वर्गे कॉलेजच्या परिसरामध्ये सुद्धा आपण जवळजवळ 2 कोटी रुपये मंजूर केले सभागृहासाठी. या सभागृहाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. तर हे सगळं काम आपल्याला करायचं, आपण करू. देवेंद्र शेठ कॅफेटेरियाची पण कल्पना सुरुवातीला माझ्या डोक्यात होती, पण आज ही कल्पना काय माझ्या डोक्यात सूट होते. चहा पिले तर ठीक आहे, संध्याकाळच्या वेळेला दुसरेच काही कार्यक्रम केले तर मग त्याच्यामध्ये अडचण होऊ शकते. कारण मधल्या काळामध्ये आपण ज्या वेळेला सगळे अन्य ठिकाणी व्यस्त होतो, तर या परिसरामध्ये सुद्धा साफसफाईमध्ये अनेक वस्तू अशा ज्या शक्यतो संध्याकाळी वापरल्या जातात अशा वस्तूंचा याच्यासाठी गोळा करायला लागायचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सुविधा करा. कमिटीनीच लक्ष दिलं पाहिजे असं काय नाही, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी मदत करा. बाळासाहेब सांगा आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्या भावना मी काय या ठिकाणी व्यक्त केल्या जाते. वकिलांना सांगा, डॉक्टरांना सांगा, शिक्षकांना सांगा, पत्रकारांना सांगा, सगळ्यांना सांगा. आणि आपण किती नाममात्र फ्री चार्ज करतो. आणि सगळ्यांची मागणी काय, उच्च गुणवत्ताची बॅडमिंटनचा हॉल. तर ठीक आहे, बॅडमिंटनच्या हॉलला पत्रे बदलण्यापासून तर फ्लोरिंगपासून तर याच्यापर्यंत सगळं नूतनीकरणाला पैसे दिले. काही यापूर्वी पण नूतनीकरण झालेलं आहे. आता पुढं आणखीन आपल्याला करायचं आहे. कुंभार तुम्ही डेप्युटी इंजिनियर आहात, घरच्याबद्दल मी तडजोड करणार नाही. ठेकेदार माने कुठे आहे? तुम्ही जरा दर्शन द्या पुढे. हे जे माने साहेब आहेत त्यांना ऑनलाईन टेंडर मिळालेलं आहे. हे पूर्वी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते पुणे जिल्हा परिषदमध्ये. आता त्यांचा मुलगा त्यांनी टेंडर भरलेला आहे. वडील मुलाला मदत करत आहेत. तर माझ्या भावना तुम्ही अधिकारी म्हणून राहिलेला तुम्हाला पण तुम्ही समजून घ्या. चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी करा. क्रीडा अधिकारी काम करताना व्हिडिओ तहसीलदार, प्रांत, नगरपालिका सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करा. इतर कुठे माहिती हक्क सांगायचा किंवा क्रेडिट घ्यायचा कोणाचा हेतू नाही. फक्त सुविधा कशा चांगल्या होतील ते आपल्याला बघायचं.